नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नारळी भात कसा बनवायचा ते बघणार आहे। तर त्यासाठी इथे मी एक वाटी तांदूळ इथे 20 मिनिटांसाठी स्वच्छ धुवून भिजवून घेतलेला आहे। त्यामुळे काय होतं, भात हा पटकन शिजला जातो। तर इथे बघा, तुम्ही कोणतीही वाटी कप सेट करू शकता। या वाटीने मी एक वाटी तांदूळ हे भिजवून घेतलेले आहे। तर चला सुरुवात करूया। तर इथे गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे। त्यामध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे। हे तूप छान असं आपण वितळून घ्यायचं आहे आणि चांगलं गरम करून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये आपल्याला काही काजू बदाम तळून घ्यायचे आहे। तर इथे बघा 5 ते 6 मी काजू घेतलेले। आपल्याला हे हलकेसे परतून घ्यायचे आहे, म्हणजे छान असे भातामध्ये कुरकुरीत लागतात। तर काजू छान असे परतलेले आहे, हे आता आपण काढून घेऊ। आता त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे बदाम सुद्धा मी 6 ते 7 घेतलेले आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। अगदी 2 मिनिटांमध्येच परतून होतात। तर बघा, छान असे हे परतून झालेले आहे। आता हे आपण काढून घेऊ। आता त्यानंतर आपल्याला इथे 1 चमचा मी मनुका घेतलेला आहे। हा सुद्धा अगदी पटकन होतो, पटकन तळला जातो। 1-2 मिनिटांसाठी फक्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता, छान असा परतून झालेला आहे। आता हे सुद्धा आपण काढून घेऊ। गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे। तर बघा, आता ह्या तुपामध्ये आपल्याला 1 दालचिनीचा तुकडा, 2 लवंग आणि 2 इथे हिरवी वेलची घेतलेली आहे। ती अशी फोडून घेतलेली आहे, ती यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे। तर बघा, दालचिनी, वेलची आणि लवंग छान परतून झालेले आहे। आता यामध्ये आपण जे भिजवलेले तांदूळ आहे ते तांदूळ यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे आणि छान असे परतून। तर तांदूळ बघा छान असं परतून झालेलं आहे। असं परतल्यामुळे काय होतं, आपला भात हा मोकळा सुटसुटीत असा होतो। तर सगळा भात आपला इथे परतून झालेला आहे, तांदूळ परतून झालेले आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला दूध। इथे मी दुधामध्ये करणार आहे। तुम्हाला दुधात आवडत नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा करून घ्यायचं आहे। तर बघा, इथे आपल्याला 1 वाटी तांदळासाठी 2 वाटी गरम दूध घालायचं आहे। पाणी जरी घालायचं असलं तरी तुम्ही गरम पाणीच घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आणि झाकण ठेवून एक 7 ते 8 मिनिटे आपल्याला हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे। अगदी 90% आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे। पूर्ण ढवळून घेतलेला आहे। आता यावर आपण झाकण ठेवू आणि छान असा शिजवून घेऊ। तर बघा, आपण तांदूळ भिजवल्यामुळे छान असा आपला भात शिजलेला आहे। तुम्ही इथे बघू शकता। अतिशय छान असा शिजलेला आहे। आता आपण गॅस बंद करायचा आणि नंतर हा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे। तर इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 चमचा साजूक तूप। आता हे तूप आपल्याला छान असं वितळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे इथे गूळ। आता 1 वाटी आपण तांदूळ घेतले, त्यासाठी आपल्याला 1 वाटी गूळ घ्यायचा आहे। इथे गूळ मी बारीक कट करून घेतलेला आहे। आता गूळ छान आपल्याला वितळवून घ्यायचा आहे। बघा, पटकन असा वितळला जातो। तर गूळ इथे छान आपला वितळलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 वाटी नारळाचा चव। अगदी काप करून मिक्सरला बारीक करून घेतलं तरी चालतं, पटकन असं हे ओलं खोबरं बारीक होतं।
आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जो भात शिजवलेला आहे तो भात आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे। अतिशय मोकळा सुटसुटीत आणि पटकन असा शिजून तयार झालेला आहे। आता गुळाऐवजी तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता। आता आपल्याला एकदम गॅसची फ्लेम ही मंदच आहे, मंदच ठेवायची आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिक्स करते वेळी यामध्ये घालायचं आहे आपल्याला, इथे मी 1 चमचा गरम पाणी केलेलं आणि त्यामध्ये 10 ते 12 केशरच्या काड्या घातलेल्या। याऐवजी तुम्ही कलरसुद्धा वापरू शकता। आता हे छान आपण मिक्स करून घेऊ। तर इथे बघा भात छान आपण मिक्स करून घेतलेला आहे आणि यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे 1-2 मिनिटासाठी। जी काय तांदळामध्ये थोडीफार कसर राहिली असेल ती ह्या वाफेमध्ये शिजून निघेल। तर बघा 2 मिनिटानंतर भात अतिशय सुंदर असा शिजलेला आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला वेलची पूड आणि त्यानंतर इथे आपण तळलेला सुकामेवा आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची। बघा एकदम हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता जरी तुम्हाला असा भात दिसत असेल पण थंड झाल्यानंतर अगदी मोकळा सुटसुटीत होणार। तर बघा अतिशय सुंदर असा हा भात झालेला आहे। तर ह्या नारळी पौर्णिमेला तुम्ही अशा पद्धतीचा हा नारळी भात एकदा नक्की करून बघा। खूप सुंदर होतो, चवीला अप्रतिम होतो। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।